विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने आयोजित श्री कालिका देवी चैत्र शुद्ध पंचमी महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। रविवारी सकाळी 8 वाजता उत्सव मूर्ती स्थापना व ग्रंथपूजा करण्यात आली। त्यानंतर दुपारी श्री दुर्गा सप्तशती पाठ मार्गदर्शन सौ प्रतिभा नागेश महामुनी, सौ शैलजा नागेश कुरुलकर आणि सौ रेखा जोशी यांनी केले। दररोज सकाळी 8 वाजता नित्यपूजा नागेश वसंतराव कुरुलकर यांच्या हस्ते पार पडली। तसेच शुक्रवारी कुंकुमार्चन, सोमवारी रुद्राभिषेक आणि रविवारी नवचंडी यासारखे विविध धार्मिक कार्यक्रमही उत्साहात झाले। सोमवारी श्री कालिका देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महाआरती श्री व सौ प्रसाद बाळासाहेब कुमटेकर यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष उमेश रंगनाथ कुरुलकर, उपाध्यक्ष सचिन सुभाष अष्टीकर, खजिनदार नागेश वसंतराव कुरुलकर, सेक्रेटरी कालिदास काशीनाथ कुंभारीकर, सहसेक्रेटरी सत्यजित सुधाकर कुरुलकर, विश्वस्त पुरुषोत्तम रंगनाथ कुरुलकर, विश्वस्त प्रसाद बाळासाहेब कुमटेकर, जितेंद्र विश्वंभर वेदपाठक, संतोष औदुंबर कळमणकर, प्रसाद नानासाहेब चोळचगुड्डू यांच्यासह विश्वस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेचा चैत्र शुद्ध पंचमी कालिका महोत्सव आज रोजी पालखीने संपन्न झालेला आहे। आता 8 दिवस कार्यक्रम संस्थेमार्फत घेण्यात आलेले आहेत। संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश कुरुलकर आणि ह्या वर्षीचा उत्सव समिती अध्यक्ष म्हणून मला संधी दिली आहे, त्याबद्दल मंडळ ट्रस्टचे आम्ही आभारी आहे। बाळासाहेब कुमटेकर सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमचा समाज एकत्र येतोय आणि वर्गणी रूपातून आम्ही महाप्रसाद करतोय, पालखी मिरवणूक काढतोय आणि महाप्रसाद झाल्यानंतर साडीचा वगैरे लिलाव वगैरे होतो देवीच्या, त्याच्याप्रमाणे हा कार्यक्रम ही 1914 सालापासून हे स्थापना झालेली आहे। तेव्हापासून हा कार्यक्रम आहे। जवळजवळ 100-125 वर्षापासून देवीचा उत्सव चालू आहे। कालिका सेवा मंडळ ट्रस्ट उत्सव समिती अध्यक्ष श्री प्रसाद कुमटेकर यांना उत्सव समिती अध्यक्ष केल्यापासून कार्यक्रम जोरात आणि उत्साहाने साजरा होत आहे व तसेच त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या वडिलांच्या नावे मंदिरातील सर्व गाभारा रंगवून स्वखर्चाने दिला आहे व तसेच यावर्षी त्यांनी भव्य असा कार्यक्रम साजरा केला आहे।